करून भारताचं स्वातंत्र्य सांभाळा. मुलांनो, मी गरीब बापाच्या मुलानं समाजाकडे पाहिलं, देशाकडे पाहिलं आणि देशाच्या स्वातंत्र्याकडे पाहून शाळा टाकायला काढलं. तुम्ही थोरासारखे बनावेत, जाती बेदीस तुम्ही एकी करावं आणि देशात स्वातंत्र्य सांभाळा म्हणून मी शाळा टाकायला काढलं. मुलांना मला 3 बाधा झाल्या. एकदा साप चावला होता आणि दोनदा गोड बोल्या जातीवाद्यांनी मला घातलं होतं 20. त्या काळात सरकारी दवाखान्याची चिठ्ठी 10 पैशाला होती. 8 आण्यापर्यंत ते पैसे बंद झाले. 1 रुपयापासून 10 पैशाची चिठ्ठी काढून मला सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरनं वाचवलं. म्हणून तुमच्या पुढे उभा आहे, गात आहे. माणसाला 20 बाधा झाल्या, त्याचा श्वास बरोबर चालत नाही. माझा श्वास बरोबर चालत नाही. औरंगाबादच्या घाटी दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यात ते डॉक्टर मला म्हणत होते श्वास बंद झालाय. तुमचं मनोरंजनातून तुम्हाला थोर बनवण्याचं कार्य माझ्या हातून भगवंताला करून घ्यायचं असेल, भगवंत माझा डॉक्टर झाला. असं आता बोलण्यात वेळ घालत नाही, माझं कार्य ठीक करतो आहे. प्रत्येक चुकण्याकडे मला तकलीफ आहे म्हणून मी चुकते. माझा श्वास बंद असल्यासाठी श्वास बरोबर चालत नाही. पहिलं गाणं गातो कोणतं ऐका. जानेवारी आधी बघितला तिकडे बघितला तिकडे ध्यान जाईल. गाण्यातून मी काय सांगायला समजायचं नाही. जिकडे पाहिलं तिकडे ध्यान जातं, इकडे ध्यान दे. ते काय रोज गाण्याचा कार्यक्रम नाही माझ्या हाताला आणि बाजूला बघायला. ते काय मजाक नाही की मनोरंजनच नुसतं नाही. तुला चांगलं बनवायचं, त्याच्यासाठी मी लाखो रुपयाची कमी सोडी माझी आणि खुर्ता घ्यालो. सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी नमाची तारेही तुम्ही भीम बाबाच्या चेरणी. नमाची तारेही तुम्ही भीम बाबाच्या चेरणी. भारताचा भाग्यविधाता भीम राष्ट्रीय नेता. सर्व जणांचाही झाला सुख करता दुःख हरता. त्यांचे थोर उपकार जाऊ नका विसरुनी. नमाकी सारेही तुम्ही भीम बाबाच्या चरणी. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये भीमबाने भारताचे संविधान लिहिले. त्यांचे थोर उपकार जाऊ नका विसरुनी. नमाकी सारेही तुम्ही भीम बाबाच्या चरणी. 395 कलमे आणि 9 परिशिष्टे भीमबाने लिहून ठेवले भारताच्या घटनेमध्ये. कायदे पंडित भीम बाबा होते म्हणून. नमाकी सारेही तुम्ही भीम बाबाच्या चरणी. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना मंजूर झाली. राजेंद्राने स्वीकारली. भीमस्मृतीमुळे भले झाले म्हणून. नमाकी सारी तुम्ही भीम बाबाच्या चरणी. सव्वीस 1950 पासून 26/1/1950 पासून भारताची भीम स्मृती अंमलामध्ये आली. 26 जानेवारीला भारताची भीम स्मृती. भारतात मनुस्मृती होती. त्या मनुस्मृतीमुळे भारतातल्या मुलींना स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. महारामांच्या मुलांना इतरांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती काढली आणि बाबासाहेबांची राज्यघटना म्हणजे संविधान भीमस्मृती लोकांच्या आठवणीची झाली.
(26/1950) पासून भारताची भीम स्मृती अंमलामध्ये आली. देश कारभार छान चालू झाला म्हणून, देश कारभार छान चालू झाला म्हणून, नमाकी तारेही तुम्ही भीम बाबाच्या चरणी, नमाकी तारेही तुम्ही भीम बाबाच्या चरणी. भीमबाने भारताचे लोकशाही राजे केले आणि श्रीमंताला गरीबाला एकाच मताचा अधिकार दिला. सरकार निवडला, बाबासाहेबांनी सरकार केले. भीमबाने भारताचे लोकशाही राजे केले, म्हणूनच लोकातून लोक सरकार झाले, म्हणूनच लोकातून लोक सरकार झाले. त्र्यंबक साबणेही म्हणे असेच गीतातून, हे त्र्यंबक साबणेही म्हणे असेच गीतातून, नमाकी सारेही तुम्ही भीम बाबाच्या चरणी, नमाकी सारेही तुम्ही भीम बाबाच्या चरणी. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी, नमाकी तारेही तुम्ही भीम बाबाच्या चरणी. पदार्थ म्हणून मला गळा मोकळा करावा लागतो. माझं तकलीफीच आहे, तकलीफीच. तुम्हाला सांगणं तकलीफीच आहे, त्रासाच आहे. मी त्रास सहन करतोय, फक्त ऐकाय तयार आहे. ऐकाय तयार आहे का? शिवाजीचे राजे भीमाचे कायदे, शिवाजीचे राजे भीमाचे कायदे, गोजले जगामध्ये अमर झाले दोघे. त्याला महत्व आहे. अमर हो माणूस मेला तरी, मराय परी कीर्ती रूपी उरावे. माणूस मरतो, माणसाची कीर्ती मरत नाही. हे थोर पुरुष देशासाठी मेले, त्यांची कीर्ती मेली का? आणि त्यांचे गाणे गाणाऱ्या त्र्यंबक साबणेची कीर्ती मरणार नाही. महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यात गाणी गायलो. किती? कर्नाटकात बिदर जिल्ह्यात गाणी गायलो. मी माझ्या गीताच्या पोळ्याच्या 4000 प्रती छापल्या. ज्या थोरांचे गाणे गातो त्याचे छापले, इतरही छापले. ते कार्य पाहून मध्य प्रदेशाच्या बौद्ध धर्मगुरुन मला बौद्ध दीक्षा देऊन कवी क्रांती रत्न पदवी त्याच्या मनाने दिली. मी मागितले. मला क्रांती रत्न पदवी मध्य प्रदेशाला भदंत दिली. भंतेच्या गुरुनं. भंते छोटा असतोय आणि भदंत मोठा असतोय. गौतम बुद्ध भदंत होते, मोठे होते, गुरु होते. त्याच्या मध्य प्रदेशाच्या भारत भरमान भिक्खू संघ बुद्धोदय टेकडी देवास मध्य प्रदेशाचे भदंत शासन करते म्हणाले, शासन क्रांती म्हणाले. तू शाळा कॉलेजचे मुलं घडवण्याचं काम केला, तुझं कार्य विशेष आहे. मला तुला बौद्ध दीक्षा देऊन पदवी द्यायची, मला द्या. या कार्य पृथ्वीवर ही पृथ्वी पवित्र आहे. तिने लय मोठा भार घेतलाय. आपण जर डोक्यावर वजा घेतला तर आपल्या टाळूला तकलीफ होते, दुखायली टाळू दुखायला वाटते. या पृथ्वी मातेने एवढं वजन घेतलंय आपलं की पवित्र पृथ्वी आहे. या पवित्र पृथ्वीवर जे पवित्र काम करतात, चांगलं काम करतात, ते अमर होतात, त्यांची कीर्ती होती. मुलांनो, मी तुम्हाला गर्वाने सांगत नसून मी जे केले ते खरं सांगतो अभिमानाने. माझं कार्य 7 समुद्राच्या पलीकडे गेले, अमेरिकेला गेले. खोट सांग ना, माझ्याकडे
अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाची फोटो आहे आणि त्याच्यामध्ये माझा फोटो आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क कार्यक्रम झाल्यास कोणाला बघायचं ते बघा, मी दाखवतो तुम्हाला. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या कोलंबिया विद्यापीठमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले होते. आणि त्या भीमाचं कार्य केलं म्हणून मी काय अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या कोलंबिया विद्यापीठातच माझे फोटो, माझं कार्य पडद्यावर दाखवले. अमेरिकेच्या लोकांना त्याच्यावर दाखवले. पिक्चर सिनेमा कशावर असतो? माझा पिक्चर तिकडे लक्षात ठेवा. अरे दिसतंय तसं नसतंय म्हणून जग खोचतंय. माझ्याकडे पाहिलं, अरे हे काय गाते म्हणतात. हसणाऱ्याला आश्चर्यचकित करून सोडल्याला कलाकार महाराष्ट्राच्या आठवणी तुमच्या वयाच्याच नाही. बीएड कलेचे मोठमोठे काल परत परभणीच्या जिंतूर रोडच्या पश्चिमेला शासकीय अध्यापक महाविद्यालय आहे आणि त्याचे फोटो आहेत माझ्या मोबाईल मध्ये. ते घेतलेले फोटो व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ करायला हिरो बरोबर. शासकीय अध्यापक विद्यालय जुन्या पेडगाव रोडच्या बाजूला जिंतूर रोडच्या पश्चिमेला शासकीय अध्यापक महाविद्यालय परभणी. या तिथे प्राचार्य मुळे मॅडम आहेत. त्या मुळे मॅडमने माझा कार्यक्रम ठेवला. 3 जानेवारीला कार्यक्रम केलो. माझ्या हाताने सावित्रीबाई फुलेच्या फोटोला पुष्पहार घातला. माझ्या हाताने दीप प्रज्वलित केला. सगळे मुलं खुश झाले म्हणून मोठमोठे. त्यांचे वय काहीतरी कोणाचं 30 वर्ष असेल, कोणाचं 35 असेल. एवढे मोठे मुलं खुश केले कारण मला भगवंतानं वरदान दिलेलं आहे. मी तपस्वी आहे. मी जंगलामध्ये जिथं भीती वाटते तिथे जाजोल ठिकाण आहे तपस्याचं, तिथं तप केलोय. आणि भगवंताला एकच माग केलं, भगवंता मला पैसे नको, मला सुंदर बायको नको, मला धन धर्म काय नको, मला फक्त देशाची सेवा करावी. मला हे वरदान दिलं मला भगवंताने. गावाली बरोबर बसा की लक्ष द्या. तुम्हाला जेवढी गाणी बायकांना मिळायची तर मिळायची नाही. वेळ चाला कोणाला गाड्याला जातोय वाटते. हो सर. शिवाजीचे राजे भीमाचे कायदे गाजले जगामध्ये. अमर झाले दोघे, ते अमर झाले दोघे. छत्रपती शिवरायाने महाराष्ट्राला स्वराज्य दिले. पाहिजे पंडित बाजूला पाहतो नाही कोणा इकडे द्या. छत्रपती शिवरायाने महाराष्ट्राला स्वराज्य दिले. कायदे पंडित भीमरायाने भारताला संविधान दिले. सारे भारतीय सुखी करुणा ते गेले भले दोघे. अमर झाले दोघे, ते अमर झाले दोघे. शिवाजीने आईच्या आज्ञेने हे करे ना, आईचं ऐकाव आणि आईने लेकराला चांगलं सांगाव. शिवाजी महाराजाच्या आईने जिजाबाईने लेकराला चांगलं सांगितले. जिजाबाई म्हणजे बाळा जातीभेद करू नको. जातीभेदाने भीती होती म्हणून नाराज होते. जातीभेद विसरून सगळ्या जातीचे तुझे मावळे कर. शिवाजीने ऐकले. शिवाजी महाराजांना महाराजचे मावळे केले. माझ्याकडे गाणं आहे, त्या गाण्याचे कोणते नाव आहेत पण इथे वेळ नाही, जास्त कमी वेळ आहे. शिवाजीचे महार मावळे कोण कोण होते, त्याचे काय नाव होते, मी गाणं लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक वाचून लिहिले. मी असं लोकांचं ऐकून घेत नाही. शिवाजीच्या आईने सांगितले की समतावादी पण. शिवाजीने
शिवाजीने आईच्या आज्ञेने सर्व धर्म समभावाने, समजलं का रे मुलांना? शिवाजीने आईच्या आज्ञेने सर्व धर्म समभावाने, सर्व जाती धर्मीयाची त्याने संबंध जोडून प्रेमाने हिंदवी राज्य स्थापन केले महाराष्ट्र राजामध्ये. अमर झाले दोघे, त्यामर झाले दोघे, जगातील सुधारित देशाचे कायद्यांचे ग्रंथ वाचून, जगातल्या सुधारित देशांच्या कायद्यांचा अभ्यास करून, जगातल्या सुधारित देशाचे कायद्याचे ग्रंथ वाचून, जगातल्या सुधारित देशाच्या कायद्याचा अभ्यास करून भारताचे संविधान भीमाने लिहिले येऊन जोश मध्ये. बाबासाहेबांना भारताची राज्यघटना म्हणजे संविधान आजारपणातले, आजारपणात त्यांना डॉक्टर बायको मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी बायको ब्राह्मणाची मुलगी होती. तिचं नाव होतं बापाकडचं डॉक्टर शारदा कृष्णराव कबीर. पुस्तकी अभ्यास आहे माझा. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं तिचं नाव सविता, डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधान आजारपणात लिहित असताना त्यांच्या दुसऱ्या डॉक्टर बायकोने विलास केला, म्हणून ते घटना लिहू शकले, संविधान लिहू शकले. दोन्ही बायका चांगल्या होत्या. रमाई चांगली होती, लेकरं बाळाला सांभाळलं, मोठे केलं. बाबासाहेबांचं शिक्षण केलं नाही, मग रमाईवर शिक्षण झालं. आणि भारताचं संविधान बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नीमुळे झालं, ब्राह्मणाच्या मुळे. अशा बायका मिळाल्या पाहिजे, तरच पुरुष पुढे जातो. जगातल्या या शाळेच्या कार्यक्रमामध्ये मला मिळाल तशी बातमी मिळाली नाही, ती मरून गेली. 5 महिने झाले, 2-4 दिवस कमी आहेत, मरून गेली माझी. 5 दिवस कमी मरून गेली. जगातल्या बायको जर चांगली अशी बाबासाहेब मिळाली तशी मला तर मिळायची. माझं कार्य लय भारी झालं असते, पण या डोसक्या बायकोचं टेन्शन होतं. कारण समाजाने मला वेड्यात काढलं होतं. औरंगाबादला लय शिकून येडं झाले, गाणी म्हणत फिरायले. त्यामुळं पहिली लग्नाचं नाव घेण्या गेली. घरोघर पाया पडताना एका बाईनं तिला आसोगावात गेला, माळेगावच्या बाईनं, जत्रस्त माळेगाव. माझ्याकडे बोट केली आणि म्हणजे मला या येड्याला दिलंय, त्याला मारून पूर्ण त्याचा संसार करणार. तिने केलाच नाही. दुसरी ते नवरा पटला नाही म्हणून मावच्या संघ लग्न केली. त्या 5 लेकरं झाले, पण सोडून आणली. असं का सोडून आणली. माझे 2 मुलं आणि मुलगी पेटी असताना 5.5 वर्ष सोडली होती. आणि माझे मुलं एवढाले असताना 3 मुलं 1 मुलगी असताना मला सोडली. ते 5.5 वर्ष गंगात कडावून सोडलेलं 5.5 वर्ष. आणि झाडगाव माहेला पळून गेलेले 2 वर्ष. 5.5 आणि 2 = 7.5 वर्ष. जवानीच मला 7.5 वर्ष सोडली. ते डोकं म्हणून टाकलं, बेंदुले पक्का आहे. लोकांनी येड्यात काढलं, म्हणजे येडं नाही झालं. कायद्याचे ग्रंथ वाचले, जगातल्या सुधारित देशाचे कायद्याचे ग्रंथ कोण वाचले? बाबासाहेबांना सांगा. जगातले सुधारित देशाचे ग्रंथ कोण? जगातील सुधारित देशाच्या कायद्याचे ग्रंथ बाबासाहेबांना वाचले. सुधारित देश कोणते कोणते? इंग्लंड, अमेरिका, रशिया असे. रशिया. अच्छा, जगातल्या सुधारित देशाचे कायद्याचे ग्रंथ आंबेडकरांना
अरे जगातील सुधारित देशाच्या कायद्याचा अभ्यास कोणी केला? सांगा कोणी? जगातील सुधारित देशाच्या कायद्याचा अभ्यास कोणी केला? बाबासाहेब आंबेडकर. अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास. भारताचे संविधान भीमाने लिहिले येऊन दोषामध्ये. आजारपणात दोष नाही आहे. कुणामुळं? त्या बायकोमुळं, डॉक्टर बायकोमुळं. शिव भीमा, शिव भीमा विघ्न हरत्यांची, शिव भीमा, शिव भीमा विघ्न हरत्यांची, शिव भीमा सुखी करत्यांची. सुख करता दुःख हरता छत्रपती सुख करता आरती ऐका आरती. सुख करता दुःख हरता छत्रपती शिवाजी महाराज. सुख करता दुःख हरता छत्रपती शिवाजी महाराज. सुख करता सुख करता दुःख हरता बाबासाहेब आंबेडकर. सुख करता दुःख हरता बाबासाहेब आंबेडकर. आरती विजेची गायला पाहिजे होतं. अरे दिसते देव आहे का? दिसते देव. आंबेडकर लोकांना पाहिले, शिवाजी महाराज लोकांना पाहिले. देव कोणाला दिसला नाही. देव कोणाला दिसला का? शिवाजी महाराजाची बाबासाहेबांची आरती गाठी ऐका. ए शिव भीमा, शिव भीमा विघ्न हरत्यांची, शिव भीमा सुखी करत्यांची. शिव भीमा विघ्न विघ्न, शिव भीमा विघ्न हरत्यांची, शिव भीमा सुखी करत्यांची, शिव भीमा लोक तारकांची, महिमागाच्या उपकार करत्यांची. उपकार करणाऱ्याची महिमागाच्या उपकार करत्यांची. त्र्यंबक वामन त्र्यंबक वामन साबणे सदावून एवढ्या तुकाराम महाराजांनी आपण गेले. तुका म्हणे नाव सांगते ना बघ. मोठमोठ्या शायरांना सांगितलं नाही. मग ते जगावून वेगळा शाळेचा कलाकार स्वतःच आहे ना, बापाचं ना. हा ना त्र्यंबक. माझं नाव त्र्यंबक आहे काय? माझ्या बापाचं नाव वामन आहे काय? माझं नाव साबणे आहे काय? साबणे या नावाची खून कोणती आहे? साबण. वामन त्र्यंबक वामन साबणे त्र्यंबक वामन साबणे म्हणे काय म्हणे हो? शिकून शिकून बरेच भाषामध्ये, शिकून बरेच भाषामध्ये मला बरेच भाषा शिकून पुरे होऊ नका. तलवार वाईट बनलं त्याचे वाईट करू शकतो. चांगलं बनलं तर चांगलंच करू. वाईट गुण कोणाचा वाईट करू शकतो. चांगलं बनवून चांगलं करा. बाबा त्रास आहे. मला आई घे की मला घाल द्यायची. त्रास आहे त्रास. नीट कर घेण्याचा घाट नीट कर. ती उबडी काढ, उबडी काढची जवळ असे असे करायची. टाइम बघायची बाबा. असे असे करायचे. टाइम बघायला मस्त. मध्ये बोलणार नाही आता. फक्त गाणं गाणार आहे. तुम्ही जर ध्यान देऊन ऐकलं तर तुम्हाला समजेल. शिवाजी महाराजाचे महारमावळे कोण आहे ते तुम्हाला समजल नाही. मी सांगितलं तुम्हाला समजल हो का? शिवाजी राजाच्या शिवाजी राजाच्या मावळ्या कले मावळे. शिवाजी राजाच्या
मावळ्याकडे मावळे महार मावळे नाव गाजवून गेले महार मावळे नाव गाजवून गेले सौराज्यासाठी लढलेल्या एक निष्ठार महार मावळ्यांचा खरा इतिहास पुस्तकाच्या मुख पृष्ठावर लिहिले महार मावळे नाव गाजवून गेले महार एक देशातील दूर जातात आता पुस्तकाचं नाव आहे महार महार एक देशातली दूर जातात त्या पुस्तकाच्या आहे जायचं गपचूप पुस्तक माझं नाव सांगितलं पुस्तक समजा त्याचं मुख पृष्ठ कोणतं आहे समजलं का महार एक देशातली दूर जातात वर लिहिलेलं आहे पुन्हा लिहिले संभाजी बिरगळीचे मोठे मोठे महानच्या कार्यकर्ते मी वाचले महार एक देशातली दूर जातात त्या पुस्तकाच्या हे मुख पृष्ठात लाला अक्षरांचे मुख पृष्ठ केले राजा लाल कसा अक्षर आहे केवढी लाला अक्षरांचे ते मुख पृष्ठ केले हा तिकडे बघ तिला इकडे बघा तुळापूरच्या अण्णासाहेब चव्हाणाने पुणे जिल्ह्यातल्या त्या थोर लेखकाने ऐका पुणे जिल्ह्यातल्या त्या थोर लेखकाने अण्णासाहेब चव्हाणानं पुस्तक लिहिली की महार जाती देशाची दूर जातो पुणे जिल्ह्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या त्या थोर लेखकाने तुळापूरच्या अण्णासाहेब चव्हाणाने पुणे जिल्ह्यातल्या त्या थोर लेखकाने महार मावळ्यांचे ते पुस्तक लिहिले अण्णासाहेब चव्हाणाने पुणे जिल्ह्यातल्या महार मावळ्यांचे शिवाजी महाराजांचे महार मावळ्यांचे ते पुस्तक लिहिले असं गाजवा नाव महार मावळे नाव गाजवून गेले महार मावळे नाव गाजवून गेले संभाजी ब्रिगेडचे पुण्या ब्रिगेडचे संभाजी ब्रिगेडचे पुणे प्रांताचे प्रवक्ते प्रकाशे उद्धव शिवले दत्ता मुख प्रश्न केले दत्ता पारावताने मुख प्रश्न केले महार मावळे नाव गाजवून गेले महार मावळे नाव गाजवून गेले सर्व जाती धर्मीय मावळ्यामध्ये शेकडो महार मावळे त्या मावळ्यात होते शिवाजी महाराजांचे मावळे एका जातीचे होते शिवाजी महाराजांचे मावळे मराठ्याचे होते शिवाजी महाराजांचे मावळे मुसलमानाचे होते शिवाजी महाराजांचे मावळे मांगाचे होते शिवाजी महाराजांचे मावळे महाराचे होते मांगाचे होते सगळ्या जातीचे आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या मावळ्यामध्ये शिवाजीचे मावळे महार मावळे शेकडो होते किती होते सर्व जाती धर्मीय मावळ्यामध्ये अरे 80 वर्षाचा कोणता तरी योद्धा घोड्यावर बसून इंग्लंड होता 70 वर्षाचा 71 वर्ष लागली मला
70 वर्षाचा योद्धा आज विघ्नाला हटवायचा बघतोय, वाईट गुणाला हटवायचा बघतोय. माझी लढाईची दुर्गुणाला हटवून त्याला खुनी करण्याचा प्रयत्न करत आहे मी. म्हातारा योद्धा समजलं का? म्हातारा कलाकार आहे की नाही? तुमच्या भल्यासाठी गाणी गातो की माझ्या पोटासाठी औरंगाबादला नोकरी मिळाली. ती नोकरी झाली आहे तुम्हाला इकडे दिसला होतो. महिन्याला 1 लाख रुपये घेऊन रिटायर झाला होतो. मला वाटलं नोकरी पत्करा तर माझं जीवन सुखी होईल. माझ्या देशाचं काय, स्वातंत्र्याचं काय? नोकरी झाली तर फिरायला जमत नाही. आणि एकदा पैशाची लालूच लागली पैसेच कमाव वाटते. देशाला विसरत माणूस. बापाला विसरत देशाला माझे ते कोण कोणाच्या तुम्ही लोकल पैसेवाले लोक स्वार्थी होतात. पैशाने माणूस स्वार्थी होतो म्हणून मी स्वार्थी झालो. एवढे पैसे, 1 पैसा 2 पैसे 3 पैसे 4 पैसे 5 पैसे 10 काळात घेतले. आता तरी पण झाले. आता 1 रुपया मुलं द्यायला. तरी माय बापाकडून 5 रुपये आणले. 3 रुपयाचं काय तर 2 रुपये मला घेतले. माझा प्रचार महत्वाचा. काय माझ्या पोटाची किती हाल सर्व जाती धर्मी मावळ्यामध्ये शेकडो महार मावळे या मावळ्यात होते. शेकडो महार मावळे या मावळ्यात होते. ते सारे मावळे सौराज्याच्या कामी आले. ते सारे मावळे सौराज्याच्या कामी आले. कशाच्या कामी आले? सौराज्याच्या. मावळे सौराज्याच्या कामी महार मावळे ना राजवून गेले. गावाचा चोर गोविंद महाराजा. कॅमेरा सुरू कर. रायगडच्या त्या महाराजा पाहिजे. पाताळगाव आहे. कोणतं गाव आहे? शिवाजी महाराजाचा मावळा गोविंद राहत होता. कोण? मायला तू क्या गोविंद महाराजा चांदोशी गावचा सूरज रायाप्पा महाराजा. शिवाजी महाराजाचा मावळा गोविंद, दुसरा रायाप्पा. रॉयल आप्पा आप्पा म्हणजे रॉयल आप्पा रॉयल आप्पा महाराजा रॉयल आप्पा कोणाचा? गोविंद महाराजा चांदोशी गावचा सूरज रायाप्पा महाराजा. शंभू शिवरायाचे सहकारी झाले. आणि महारमावळे नाव गाजवून गेले. महारमावळे नाव गाजवून गेले. कडसरीचा सर्जा मला म्हणजे मुख पडते मला. कडसरीचा सर्जा कडसरीचा सर्जा वायदंडे महाराज. वाडू तुळापूरचा
सावळ्या महाराज ठारचा वडू तुला पुढचा सावळ्या महाराज ठारचा शिवाजी राजाचे सहकारी झाले शिवाजी ठाकूर महाराज मदारी महाराज सरदार प्रेमी त्र्यंबक प्रेमी कोण त्र्यंबक प्रेमी त्र्यंबक साबणे हे झाले प्रेमी त्र्यंबक साबणे हे झाले महारमावळे नाव गाजवून गेले महारमावळे नाव गाजवून गेले शिवाजी राजाच्या मावळ्या कले मावळे पुण्या राजाच्या सगळे मोठे नाव घ्या शिवाजी महाराज शिवाजी राजाच्या मावळ्या कले मावळे महारमावळे नाव गाजवून गेले महारमावळे नाव गाजवून गेले जय भीम जय भारत